तुम्हाला जर कोणी विचारलं की बाबासाहेबांनी तुम्हाला काय दिलं, तर कोणी म्हणे बाबासाहेबांनी संविधान दिलं, कोणी म्हणे बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला, कोणी म्हणेल आरक्षण दिलं. एका शब्दात जर सांगायचं झालं ना, बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना काय दिलं एका शब्दात सांगता येते. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना स्वाभिमान दिला. बघा, जगण्याचा स्वाभिमान दिलेला आहे. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून. आजच्या या मंगलमय प्रसंगी ऐतिहासिक अशा अशोका विजयादशमी तथा 68व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना सोबतच आजच्या अशोका विजयादशमी तथा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मंगल कामना अर्पण करतो. उपस्थितांनो, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण अतिशय उत्साहपूर्वक आजचा हा अशोका विजयादशमीचा उत्सव साजरा करीत आहोत. सोबतच यावर्षी आपल्या सर्वांना बौद्ध बनून 68 वर्ष पूर्ण झालेली आहेत. अर्थातच 68वा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनसुद्धा आज आपण या ठिकाणी साजरा करीत आहोत. आजचा दिन आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. विशेषतः बौद्ध लोकांकरिता तर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही धार्मिक दृष्टीने बघा, ऐतिहासिक दृष्टीने बघा, सांस्कृतिक दृष्टीने बघा किंवा सामाजिक दृष्टीने बघा, आजचा जो दिवस आहे हा जो प्राचीन ऐतिहासिक दिवस आहे, हा दिवस आपल्या सगळ्या बौद्ध लोकांकरिता अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे. याला क्रांती दिवस पण म्हणतात. क्रांती दिवस म्हणजे काय, आमूलाग्र बदल झालेला आहे आपल्यामध्ये. म्हणजे आपल्यामध्ये हा जो आमूलाग्र बदल झाला, हा बदल काही सोपा नाही आहे बांधवांनो. एखाद्या व्यक्तीमध्ये बदल होतो, नावामध्ये बदल होतो, नामांतर होते, सोपं आहे, काही कठीण नाही आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये कपड्यांचा बदल होतो, तेही सोपं आहे, म्हणजे वेशांतर होते, सोपं आहे. काही काही लोक देशांतर करतात, आहे की नाही, देश सोडून दुसऱ्या देशात जातात, देशांतर होते. हे सगळं सोपं आहे, काही कठीण नाही आहे. नामांतर होणं सोपं आहे, वेशांतर होणं सोपं आहे, आपल्यामध्ये देशांतर होणंही सोपं आहे. परंतु बांधवांनो, आपल्यामध्ये जो बदल झालेला आहे, आपल्या बौद्ध लोकांमध्ये जे आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे, हे परिवर्तन अगदी वाख्याण्याजोगं आहे. बघा, आपल्यामध्ये झालेला बदल हा केवळ नामांतराचा, वेशांतराचा नसून आहे, आपल्यामध्ये सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे आपल्यामध्ये विचारांचं परिवर्तन झालेलं आहे.
विचारांचं परिवर्तन, आणि हे विचारांचंच परिवर्तन सहज आणि सोपं नाही आहे बघा. तुम्ही एखाद्या माणसाला जीवनभरपर्यंत एखादी गोष्ट शिकवा, शिकत नाही, परिवर्तन होत नाही. एखाद्याला तुम्ही एखादा चांगला विचार सांगा, कधी कधी त्याच्या डोक्यात जात नाही, काहीच बदल होत नाही. पण बघा, आपण स्वतःची प्रशंसा करायला पाहिजे. म्हणजे ते म्हणतो ना आपण, कधी कधी एखादं चांगलं काम आपल्या हातून घडलं की स्वतःचीच पाठ थोपटतो आपण. कधी कधी असं होतं जीवनामध्ये. आपण बौद्धांनी स्वतःची पाठ थोपटावी, स्वतःला स्वतःची शाबासकी द्यावी, एवढं मोठं परिवर्तन आपल्यामध्ये झालेलं आहे बांधवांनो. आणि हे जे परिवर्तन आहे ना, वैचारिक परिवर्तन, विचारांचं परिवर्तन, हे सहज आणि सोपं होत नाही बघा. सहज पद्धतीने विचारांचा बदल होत नाही, सहज पद्धतीने वैचारिक बदल होत नाही बघा. आपल्यामध्ये झालेलं आहे हे जे विचारांचं परिवर्तन झालं ना, आपल्यामध्ये आपले विचार बदलले, जुन्या चाली रीती रूढी परंपरेचा त्याग केला आपण. जुनं जे 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 काही होतं त्या सर्वांचा त्याग केला, सर्वांना तिलांजली दिली, नवीन विचार स्वीकार केला, समता स्वातंत्र्य बंधुत्व न्यायाचा विचार स्वीकार केला, विज्ञानवादी विचार स्वीकार केला, बुद्ध स्वीकार केला. एवढं मोठं परिवर्तन आपल्यामध्ये झालेलं आहे. आणि बांधवांनो, आपल्यात हे जे विचारांचं परिवर्तन झालं ना, हे विचारांचं परिवर्तन केवळ आणि केवळ एकाच महापुरुषामुळे झालेलं आहे. आणि ते महापुरुष म्हणजे आपल्या सर्वांचे उद्धार करते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. बघा, एकमेव महापुरुष आला या भारतात जन्मास की ज्याने आपल्या सर्वांचा उद्धार केला, आपले उद्धारकर्ते झाले. बघा, एवढा उद्धार तर कोणीच करू शकलं नाही हो. एवढा मोठा उद्धार आपल्यामध्ये केला. आता काही लोक म्हणतील आपल्याला, म्हणजे काही लोक टीका पण करतात सोशल मीडियावर, व्हॉट्सअपला, फेसबुकला, हे महाराष्ट्रात हे जे बौद्ध लोक आहेत, हे बौद्ध लोक लई पुढे गेले, मोठमोठ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये गेले, क्लासवर अधिकारी पदापर्यंत गेले, त्याच्याही वरचे जे पद असेल त्या पदापर्यंत गेले. काय बदल झाला बा या लोकांमध्ये, काय परिवर्तन झालं? या लोकांना आरक्षण मिळालं म्हणून. असे काही लोक टीका पण करतात, या लोकांना आरक्षण मिळालं, बाबासाहेबांनी यांनाच आरक्षण दिलं, आरक्षणाचा फायदा झाला. तर मला सांगा, आरक्षणामुळे कोणाकोणाला फायदा झाला बघा? फक्त बौद्धांनाच झाला का? बाबासाहेबांनी का फक्त बौद्धांनाच आरक्षण दिलं का? म्हणजे ज्या लोकांना अभ्यास नाही आहे, संविधानाचा अभ्यास नाही, ते संविधानावरती व्याख्यान करतात. ज्या लोकांना आरक्षणाचा इतिहास माहीत नाही, ज्या लोकांना आरक्षणाचं तत्व माहीत नाही, ते लोक आरक्षणावरती विचार विनिमय करतात बघा. बाबासाहेबांनी का फक्त बौद्धांनाच आरक्षण दिलं का? ते तर जाऊ द्या, अहो SC ST यांचा विचार तर नंतर केला, अगोदर OBCचा विचार केला, अदर बॅकवर्ड क्लास त्याच्यामध्ये जे कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांचा विचार केला, अगोदर त्यांना आरक्षण दिलं, नंतर SC नंतर ST यांचा विचार केला. बघा बघा तुम्ही वाचा संविधान. बाबासाहेबांनी फक्त आपल्यालाच नाही हो, या भारतातील SC ST OBC VJNT NT DNT SS या सगळ्या कॅटेगरीच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या संख्येच्या आणि सामाजिक परिस्थितीच्या तुलनेनुसार त्यांना आरक्षण दिलेलं आहे. फक्त आपल्यालाच आरक्षण नाही आहे बघा, आपल्यालाच आरक्षण थोडी आहे. मग मला सांगा, SC कॅटेगरीमध्ये ज्या ज्या जातींना आरक्षण मिळालं त्याच्यामध्ये फक्त काय पूर्वीचे महाराज आहेत का? किंवा आता जे नवबौद्ध ज्यांची गणना केली जाते ते जर एकटेच आहेत का? त्याच्यामध्ये मांगई येते, त्याच्यामध्ये चंभारही येतात, त्याच्यामध्ये ते काय म्हणतात मैतर काय म्हणतात असं काय असे आहेत ना, काय जाती आहेत ना SC कॅटेगरीतल्या, या सगळ्या जाती आहेत बघा. त्या सगळ्यांना सारखं आरक्षण मिळालं बघा, सर्वांना सर्वांना सारखं आरक्षण मिळालं. पण बघा, सर्वांनाच सारखं आरक्षण मिळालं तरी सुद्धा आरक्षण सारखं मिळालं असूनही फक्त पूर्वीचा महार आताचा बौद्ध हाच समाज का बरं पुढे गेला? बाकीचा पुढे का नाही गेला? का पुढे गेला नाही? का पुढे गेला नाही? विचार करा बरं याचं. बांधवांनो, बौद्ध समाज जो पुढे गेलेला आहे तो आरक्षणामुळे नाही. तुम्ही इथे 100-150 लोक आहात, तुम्हीच विचार करा बरं किती लोकांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागल्या. खूप कमी लोक असतील. आरक्षणाचा फायदा त्यालाच होतो की ज्याची तेवढी पात्रता आहे. एखादा अनफड असेल, अज्ञानी असेल, त्याला थोडी आरक्षण मिळणार आहे. नोकऱ्या मिळतील का?
पात्रता असली पाहिजे ना. मग SC कॅटेगरीमध्ये केवळ जे बौद्ध आहेत आताचे किंवा पूर्वीचे बौद्ध हेच का बरं पुढे गेले सर्वांच्या? बांधवांनो, आरक्षणामुळे केवळ नामांतर होऊ शकते, आरक्षणामुळे हे कपडे बदलू शकतात, म्हणजे वेषांतर होऊ शकते, आरक्षणामुळे नोकऱ्या लागू शकतात, आरक्षणामुळे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो, गाडी बंगला बँक बॅलेन्स नोकर चाकर गडगंज संपत्ती येऊ शकते. पण आरक्षणामुळे विचारांचं परिवर्तन होत नसते, आरक्षणामुळे विचारांचं परिवर्तन होत नसते. आणि असं जर झालं असतं ना तर आज बौद्धांसारखा बाकीचा पण समाज सुधारला असता की नाही? कधी एखाद्या वेळेस तुम्ही औरंगाबादच्या त्या लिटिल फ्लावर त्या भागात तुम्ही जाऊन बघा जरा, तिथे आपले समाज बांधव राहतात SC कॅटेगरीतले, ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकार केलेला आहे. तुम्ही सर्वांना माहीत असेल ते लिटिल फ्लावर त्या भीमनगरकडे जाताना आहे की नाही, त्याने धर्मांतर केलं, ख्रिश्चन धर्म स्वीकार केला बघा. आता कधी कधी आम्ही पण जातो, पण आम्ही सकाळी सकाळी कधी पाहतो त्यांना, पण सकाळ झाली हातात खुरपण झाडू घेऊन चालले महानगरपालिकेत. म्हणजे परंपरागत जे व्यवसाय आलेले आहेत जातीनुसार, त्या जातीने हे काम करावं. जसं महाराजांचे पूर्वीचे व्यवसाय कोणते होते तुम्हाला माहीत आहे, मेलेली ढोरं ओढणं आहे की नाही, आणि ते वाजवणारे कोण आहे की नाही, म्हणजे परंपरागत आलेले आहेत बघा. तर कधी कधी आम्ही त्यांनाही पाहतो, आरक्षण तर यांना पण मिळालं नव्ह, पण तरी पण व्यवसाय म्हणजे परंपरागत जे व्यवसाय आलेले आहेत जातीगत, आजही त्याच व्यवसायामध्ये ते गुंतलेले आहेत, आजही त्याच विचारामध्ये गुंतलेले आहेत, आजही त्याच जुन्या चाली रीती रूढी परंपरा चिकटलेले आहेत. त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांची बुद्धी अजूनही कामी आलेली नाही आहे, बुद्धी अजूनही पॅक झालेली आहे बघा. आम्ही विचार करतो हे कधी बाहेर येतील या खुर्च्या चालीरीतीमधून, हे कधी बाहेर येऊन बाबासाहेबांना स्वीकार करतील. तर बघा बरं त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय बदल झालेला आहे, म्हणजे आपण आपल्यामध्ये हा जो बदल झालेला आहे ना, आपण जुने व्यवसाय सोडले. आज कोणी ओढतात का? जुने जे व्यवसाय होते आपले, कोणीतरी जुने व्यवसाय करतात का? त्याचा आपण त्याग केला, तिलांजली दिली. त्यानंतर आपण विज्ञानवादी विचार स्वीकार केला, जुन्या चाली रीती रूढी परंपरेचा आपण त्याग केला, जे काही जुनं होतं त्या सगळ्याचा त्याग केला, नवीन परिवर्तन झालं आपलं. आता हे शुभ्र वस्त्र तुम्ही परिधान करून बसले बघा, हे परिवर्तन नाही तर काय आहे? हे परिवर्तन नाही तर काय आहे? आज आपण सुंदर विहार निर्माण केलं, विचारांचा बदल आपल्यामध्ये झालेला आहे, हे वैचारिक परिवर्तन नाही तर काय आहे बघा. कारण आपल्यामध्ये विचारांचा जो बदल झालेला आहे बांधवांनो, हा बदल केवळ आणि केवळ भगवान बुद्धामुळे झालेला आहे, बौद्ध धम्मामुळे झालेला आहे बघा. आणि हे सर्वस्वी जे ज्यांच्यामुळे घडलं, हे सर्वस्वी ज्यांच्यामुळे घडलं ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बघा. आज बघा या आधुनिक काळामध्ये मोठमोठे विचारवंत, मोठमोठे विद्वान लोक बुद्ध आणि बाबासाहेबांचा हात जोडतात, त्यांच्या विचारांना स्वीकार करतात, बुद्धांना स्वीकार करतात, बाबासाहेबांना स्वीकार करतात, मोठ्या स्वाभिमानाने सांगतात की मी बाबासाहेबांचा पाईक आहो, मी बुद्धाचा विचारांचा पाईक आहो, मोठ्या स्वाभिमानानं. होय, एकीकडे संपूर्ण जग बुद्ध आणि बाबासाहेबांची वाहवा करत आहे, प्रशंसा करत आहे, बुद्ध बाबासाहेबांना स्वीकार करत आहे. आपण तर स्वाभिमानाने सांगू शकतो ना, आपण स्वाभिमानाने सांगू शकतो, अरे मी बुद्धाचा पाईक आहे, मी बुद्ध धम्माचा पाईक आहे, म्हणू शकतो ना स्वाभिमानाने आपण. अरे मी अशा समाजात जन्म घेतला की ज्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा कोहिनूर हिरा जन्मास आला, त्या बाबासाहेबाचा DNA आमच्यामध्ये आहे ना. DNA म्हणजे रक्तामध्ये जे असते ते. अरे किती मोठी गोष्ट आपल्यासाठी ना, म्हणजे आपण स्वाभिमानाने सांगू शकतो. हा स्वाभिमान आपल्यामध्ये असला पाहिजे, किमान आपल्यात तरी हा स्वाभिमान असलाच पाहिजे, भरभरून स्वाभिमान असला पाहिजे आपल्यामध्ये की मी अशा समाजात जन्म घेतला की ज्या समाजामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला, त्या बाबासाहेबांच्या समाजाचा मी घटक आहे, त्या बाबासाहेबांच्या विचारांचा मी पाईक आहे, अनुयायी आहे, मी त्या बुद्ध धम्माचा अनुयायी आहे. यासाठी आपण स्वतःचा स्वाभिमान ठेवला पाहिजे बांधवांनो. आणि हाच तर स्वाभिमान आपल्याला दिला बाबासाहेबांनी. तुम्हाला जर कोणी विचारलं की बाबासाहेबांनी तुम्हाला काय दिलं, तर कोणी म्हणे बाबासाहेबांनी संविधान दिलं,
कोणी म्हणेल बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिला, कोणी म्हणेल आरक्षण दिलं. एका शब्दात जर सांगायचं झालं ना, बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना काय दिलं एका शब्दात सांगता येते. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना स्वाभिमान दिला. बघा, जगण्याचा स्वाभिमान दिलेला आहे, स्वाभिमान. आणि मला तरी वाटतं एखाद्या माणसाला जर सुखपूर्वक जगायचं असेल तर त्याच्याकडे स्वाभिमान असला पाहिजे. म्हणजे काय? स्व अभिमान. स्व अभिमान, स्वतःचा अभिमान आहे मला या स्वतः माझ्या मी जो जन्म घेतला ना, हा जो माझा मनुष्य जन्म आहे, या मनुष्य जन्माचा मला अभिमान आहे, स्व अभिमान आहे. मी ज्या समाजात जन्म घेतला ना, त्या समाजाचा मला स्व अभिमान आहे. मी बौद्ध आहे याचा स्व अभिमान आहे. मी बाबासाहेबांचा पाईक आहे, मला याचा स्व अभिमान आहे. एवढंच काय, अरे या भारतात जन्म घेतला मी, याचा सुद्धा स्वाभिमान ठेवला पाहिजे आपण. कारण मी अशा भारत देशात जन्म घेतला की ज्या भारत देशामध्ये भगवान बुद्धांचा जन्म झाला. तुम्ही जर तिकडे थायलंडला, श्रीलंकेला, म्हणजे तेही बौद्ध राष्ट्र आहेत, किंवा तिकडे अमेरिका, लंडनला जर तिकडे जन्म झाले असते तर हा स्वाभिमान तुम्हाला मिळाला असता का? मिळाला असता का? नाही. बघा ना, स्वाभिमान, स्व अभिमान आहे मला. मी या भारतात जन्म घेतला की ज्या भारतात बुद्धाचा जन्म झालेला आहे. ही बुद्धभूमी आहे. सगळे जगातले बौद्ध लोक या भारताला असं हात जोडतात. बघा, ते बुद्धगयाला लोक येतात, तर बुद्धगयाला आल्यानंतर तिथली माती घेऊन जातात. बघा, कुठं? त्यांच्या देशामध्ये. आणि ती माती त्यांच्या घराचं बांधकाम करत असताना त्या प्लास्टरमध्ये टाकतात की बुद्धगयेची माती आहे, आमच्या घराला लागली पाहिजे. किती आहे बघा त्या लोकांची श्रद्धा. अरे आपण तर स्वाभिमानाने म्हणू शकतो की मी या भारताचा नागरिक आहे, की ज्या भारताला लोक बुद्धभूमी म्हणतात. किती मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे हो. मी अशा देशाचा नागरिक आहे की ज्या देशाचं जे राजचिन्ह आहे, राजचिन्ह म्हणजे काय? राष्ट्रचिन्ह. कोणतं राष्ट्रचिन्ह आहे देशाचं? अशोक स्तंभ आहे ना, अशोक स्तंभ. 4 सिंहाचा अशोक स्तंभ. अहो, ते 4 सिंहाचा अशोक स्तंभ जी भारताची राजमुद्रा आहे, अहो तो अशोक स्तंभ काय आहे? तो अशोक स्तंभ बौद्ध धम्मातील धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे, जे सारनाथमध्ये भगवान बुद्धांनी केलं होतं. आणि त्याच ठिकाणी चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाने त्या 4 सिंहाच्या त्या अशोक स्तंभाची निर्मिती केली. कशासाठी? या धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे. आणि बाबासाहेबांनी बघा कायद्याच्या जोरावर बघा त्या अशोक स्तंभाला भारताची राजमुद्रा बनवलेली आहे. मग आपल्याला किती स्वाभिमान असावा. मी तर नेहमी सांगतो की ज्या घरामध्ये तुमच्या ज्या घरात बुद्ध बाबासाहेबांचं पूजास्थळ आहे तिथे अशोक स्तंभसुद्धा ठेवा. आता किती लोकांनी ठेवलं माहीत नाही, पण ठेवा. कारण बौद्धांशिवाय दुसरं कोणी ठेवणार नाही. कारण बौद्धांचं ते पूजेचं प्रतीक आहे, ते बुद्धाचं प्रतीक आहे, धम्मचक्र प्रवर्तनाचं प्रतीक आहे. बघा, तो अशोक स्तंभ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असला पाहिजे. अरे एवढंच काय, भारताचा तिरंगा बघा, त्या तिरंग्यावर अगदी मधोमध बाबासाहेबांनी बौद्ध धम्माच्या धम्मचक्राचं प्रतीक 24 आऱ्याचं अशोक चक्र प्रतिष्ठापित केलं आहे. बघा, अगोदर तिथे गांधीजीचा चरखा होता, चरखा निघाला, बौद्ध धम्माचं अशोक चक्र 24 आऱ्याचं अशोक चक्र प्रतिष्ठापित केलं. बघा, विचार करा ना, आज जर एखाद्या गाडीवर अशोक चक्र दिसलं आपण काय म्हणतो? अरे हे बौद्ध माणसाची गाडी आहे बघा. एखाद्या घरावर जर अशोक चक्र असलं तर हे बौद्धाचंच घर आहे म्हणतो की नाही आपण, असं बौद्धाचं घर आहे. विचार करा, अरे भारताच्या तिरंग्यावरच अशोक चक्र आहे, मग भारत कुणाचा झाला? भारत बुद्धाचा झाला ना. हो, भारत बुद्धाचा झाला ना. म्हणजे श्रीलंका, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, त्यानंतर चीन, जपान, कोरिया, लाओस अशा कोणत्याच बौद्ध देशांच्या ध्वजावरती बौद्ध धम्माचं चिन्ह नाही आहे. केवळ आणि केवळ या पृथ्वीवरचा एकमेव देश असा आहे भारत देश की ज्या भारताच्या ध्वजावर बौद्ध धम्माचं अशोक चक्र प्रतिष्ठापित आहे. तर आपल्याला किती स्वाभिमान असला पाहिजे हो. हे बौद्ध धम्माचे हे सगळे जे प्रतीक आहेत, हे प्रतीक भारताच्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अहो, भारताचा राष्ट्रपती, त्या राष्ट्रपती भवनामध्ये ज्या राष्ट्रपतीची चेअर आहे
त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चेअर ऑफ द इंडिया म्हणतात. भारताची ती प्रशासकीय खुर्ची आहे, त्यावरती राष्ट्रपती बसतात बघा. आणि बघा जिथे भारताचा राष्ट्रपती बसतो ना ज्या चेअरवरती, त्या चेअरच्या वरच्या बाजूला सुद्धा बाबासाहेबांनी 24 हारांचं अशोक चक्र करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यावरती लिहिलेलं आहे बघा, काय माहित आहे, त्याच्यावरती लिहिलेलं आहे धम्मचक्क पवत्तनाय, असं लिहिलं बघा, धम्मचक्क पवत्तनाय. धम्मचक्क पवत्तनाय लिहिलं म्हणजे काय, बाबासाहेबाला हे अपेक्षित होतं की या चेअरवर बसणारा जो राजा आहे, राजा भवतु धम्मिको, राजा हा धार्मिक असला पाहिजे, धम्मवान असला पाहिजे. या चेअरवर बसणारा जो राजा असेल, अध्यक्ष असेल, राष्ट्रपती असेल, त्याला काय करायचं देशामध्ये, धम्मचक्क पवत्तन. जो सम्राट अशोकाच्या काळामध्ये हा भारत देश होता, धम्माचा भारत होता, तो धम्माचा भारत निर्माण करायचा आहे. अशोकाच्या काळामध्ये जो भारत होता तो बुद्धाचा भारत, त्याला निर्माण करायचा आहे. हे अपेक्षित होतं बाबासाहेब आंबेडकरांना. काय काय करून ठेवलं बघा बाबासाहेब आंबेडकरांनी. आजही त्या राष्ट्रपती भवनामध्ये जिथे प्रधानमंत्री, राष्ट्रपती किंवा विदेशी डेलिगेट्स पाहुणे वगैरे येतात ना, ते विदेशी डेलिगेट्स ज्या हॉलमध्ये चर्चा करतात, जिथे भेट होते, त्या हॉलला नाव दिलेलं आहे बाबासाहेबांनी, अशोकाचं नाव दिलं बघा. त्याला अशोका दरबार हॉल म्हणतात बघा, अशोका दरबार हॉल. सम्राट अशोकाचं नाव दिलं. आणि त्या अशोका दरबार हॉलमध्ये केवळ आणि केवळ एकमेव मूर्ती ठेवलेली आहे, ती म्हणजे केवळ भगवान बुद्धांची मूर्ती आहे बघा. त्या बुद्ध मूर्तीच्या समोर राहून राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि विदेशी डेलिगेट तिथे बसतात, शेक हँड करतात, बुद्धाला साक्षी ठेवून. तुम्ही गुगलवरती फोटो बघा, त्या अशोका दरबार हॉलमध्ये कोणत्या देवताची फोटो नाही आहे, कोणत्या देवदेवताची मूर्ती नाही आहे, कोणत्या देवदेवताचे शिल्प नाही आहे, केवळ आणि केवळ भगवान बुद्धांची मूर्ती आहे बघा. हे सर्व काही बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेलं आहे. मग एवढं जर सर्व तुम्हाला बाबासाहेबांनी श्रीमंती दिली, ही श्रीमंती तुम्हाला दिली, हा स्वाभिमान तुम्हाला दिला, तर मग आपल्याला स्वतःचा अभिमान का नसावा? स्वतःचा अभिमान म्हणजे स्व अभिमान का नसावा? म्हणून बांधवांनो, नेहमी या गोष्टीचा विचार करा, चिंतन करा की जी गोष्ट, जी श्रीमंती या भारतातल्या नव्हे तर या जगातल्या, या मानव जातीतल्या केवळ आणि केवळ आपल्याला मिळालेली आहे, अशी श्रीमंती इतर कोणालाच मिळालेली नाही आहे. कोणती श्रीमंती आपली? स्वाभिमानाची श्रीमंती आहे बघा. जुनी लाचारी सोडली, ते जुनं सगळं काही सोडलं, ते लाचारीचं जीवन सोडलं आपण. आता आज आपण बघा या 68व्या वर्षामध्ये आज आपण स्वाभिमानाने जीवन जगतोय, बौद्ध म्हणून जीवन जगतोय बघा. आपल्यासमोर बुद्धाचा आदर्श आहे, बुद्धाला कोणीच नाकारू शकत नाही, एवढा चांगला आदर्श आहे. हे बुद्ध कधीच तुम्हाला अंधश्रद्धा शिकवत नाही, हे बुद्ध कधीच तुम्हाला अंधश्रद्धाळू बनवत नाही, अंधभक्तिवान बनवत नाही, कधी मिथ्या दृष्टीचं तत्व शिकवत नाही. बुद्ध तर विज्ञानवादी आहेत. एकीकडे संपूर्ण जग बघा, आपल्या आजूबाजूला संपूर्ण जग अंधश्रद्धेमध्ये फसलेलं आहे, अंधभक्तीमध्ये फसलेला आहे, मिथ्या रूढी परंपरेमध्ये फसलेला आहे बघा. अशा अंधश्रद्धाळू अंधारमय जगामध्ये आपण स्वतःला विज्ञानवादी बनवण्याचा प्रयत्न करतो. किती स्वाभिमान असला पाहिजे आपल्यामध्ये. स्वतःला विज्ञानवादी बनवण्याचा आपण प्रयत्न करतोय, कारण बुद्ध आपल्याला विज्ञानवादी बनवतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा बुद्ध दिला, तर बाबासाहेबांची सुद्धा हीच अपेक्षा होती की आपल्या मनामध्ये कोणती लाचारी ठेवू नका, आपल्या मनामध्ये कोणता कमीपणा येऊ देऊ नका, आणि जीवन जगत असताना सुद्धा विज्ञानवादी विचाराने जीवन जगा, विज्ञानवादी विचाराने जीवन जगा, आणि मनाला चांगलं बनविण्याचा प्रयत्न करा. कारण बाबासाहेब म्हणाले त्यांच्या एका भाषणामध्ये, काय म्हणते बाबासाहेब, की माझं मन बलवान आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे, तुमचंही मन बलवान व्हावं, तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी, याकरिताच मी तुम्हाला बुद्धाचा धम्म देत आहे. तुमची नीतिमत्ता बलवत्तर व्हावी,
तुमचं मन हे बलवान व्हावं, याकरिता बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे. आणि मला वाटते जीवनामध्ये जर सुखपूर्वक जगायचं असेल तर मन बलवान असलं पाहिजे, आपली नीतिमत्ता बलवत्तर असली पाहिजे. म्हणून बांधवांनो, ही गोष्ट पुन्हा 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 सांगणं आहे की आजचा जो दिवस आहे, अशोका विजयादशमीचा दिवस, हा ऐतिहासिक दिवस आहे. कारण भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर जवळपास 250 वर्षानंतर सम्राट अशोकाने या भारतामध्ये म्हणजे एक महान धम्मक्रांती घडवली. तर भाद्रपद अमावस्या जी असते, भाद्रपद अमावस्या, त्या अमावस्येला तिथून मग पुढे जे 10 दिवस आहेत, त्या 10 दिवसांपर्यंत सम्राट अशोकाने बौद्ध धम्म स्वीकार केल्याचा उत्सव साजरा केला. बौद्ध धम्माचा स्वीकार केला कधी? भाद्रपद अमावस्या. तेव्हापासून भाद्रपद अमावस्यापासून तर पुढे 10 दिवसांपर्यंत हा उत्सव साजरा केला. आणि उत्सव साजरा केल्यानंतर बघा, नंतर शेवटच्या दिवशी त्याने दान पुण्य केलं, भिक्षूंना दान पुण्य केलं, लोकांना दान पुण्य केलं आणि हा धम्म उत्सव त्याने साजरा केला. तो जो दिवस आहे विजयाचा दिवस, धम्म विजयाचा दिवस, या भारतामध्ये साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. त्याला केवळ विजयादशमी म्हणू नये, केवळ विजयादशमी म्हणू नये, त्याचा उल्लेख आपण फक्त अशोका विजयादशमी करावा. कारण ही विजयादशमी अशोकाची आहे, सम्राट अशोकाची आहे. म्हणून अशोका विजयादशमी आपल्या सर्वांसाठी हा धम्ममय दिवस आहे. कारण या दिवशी खऱ्या अर्थाने या भारतामध्ये धम्माची क्रांती घडली आणि संपूर्ण भारताला म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला. याच ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधून 1956 मध्ये येणारी जी विजयादशमी होती, त्या विजयादशमीला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. ती तारीख होती 14 ऑक्टोबर 1956. त्या तारखेला विजयादशमी होती. कारण ज्यावेळेस एखादे महापुरुष मोठं काम करीत असतात ना, तर त्या कार्याचा जो दिवस असतो त्या दिवसाला ठरवताना ते इतिहास पाहतात, ती ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहतात. आणि ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, अशोका विजयादशमीची पार्श्वभूमी आहे. आणि त्या निमित्ताने म्हणजे ते निमित्त साधून, ते ऐतिहासिक निमित्त साधून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. आज आपण सर्व 68 वर्षांचे बौद्ध झालेले आहोत. या 68 वर्षांमध्ये आपल्याला ही श्रीमंती प्राप्त झालेली आहे, बदल झालेला आहे. तर याचा आपण नेहमी विचार करावा. तर काही काही लोक म्हणतात, म्हणते ही अशोका विजयादशमी साजरी करावी का 14 ऑक्टोबर साजरं करावं. मी म्हणतो या भानगडीमध्ये आपण कधीच पडू नये, या भानगडीमध्ये आपण कधीच पडू नये. अशोका विजयादशमी साजरी करायची का 14 ऑक्टोबर साजरं करायचं? मी म्हणतो आपण दोन्ही साजरं करूया ना, आपण दोन्ही साजरं करूया. कारण अशोका विजयादशमी सुद्धा आपल्यासाठी धम्माचा दिवस आहे. आणि 14 ऑक्टोबर ही जी तारीख आहे बघा, ही तारीख कधीही विसरू शकत नाही. आपण विसरू शकतो का? 14 ऑक्टोबरची जी तारीख आहे, त्याच तारखेला अजरामर केलं बाबासाहेब आंबेडकरांनी. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, त्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिल्या जाईल अशी जी तारीख होती 14 ऑक्टोबर, की ज्या तो आपला म्हणजे मुक्तीचा दिवस ठरला, आपली मुक्ती झाली आणि बुद्धाचा धम्म आपण स्वीकार केला. तर मला म्हणायचं आहे अशोका विजयादशमी ती पण साजरी करावी. कारण अशोका विजयादशमी ही नेहमी तिथीनुसार येत असते बघा. अशोका विजयादशमी ही नेहमी तिथीनुसार येते. आता तुम्ही म्हणाल म्हणजे तिथी काय सांगू लागले बघा, हे तिथीच आम्ही मानत नाही. अहो तसं नाही बाबा, ते तिथीचा मतितार्थ वेगळा आहे. तिथी म्हणजे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या ग्रह ताऱ्यांच्या दिशांवरून पौर्णिमा ठरते, अमावस्या ठरते, अष्टमी ठरते, शुक्ल अष्टमी ठरते आणि त्याच्यानुसार दिवस ठरत असतात. म्हणून त्याला म्हणतात तिथी. या तिथीनुसार आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करतो. सांगा बरं, बुद्ध पौर्णिमा तुम्ही कोणत्या तारखेला साजरी करता? कोणत्या तारखेला साजरी करता? तारीख सांगा ना, तारीख तारीख तिथीनुसार साजरी करतो ना आपण. ही तिथी आहे ना, म्हणजे पौर्णिमा. म्हणजे हे सर्व पृथ्वी, चंद्र, सूर्य यांच्या ग्रह दिशांवरून पौर्णिमा कधी ठरणार आहे, अमावस्या कधी आहे, हे सगळं ठरतं बघा. हा निसर्ग आहे.
हे सगळं ठरते, हे खगोलशास्त्र आहे आणि यानुसार आपण पौर्णिमा साजरी करतो, अमावस्या साजरी करतो आणि त्यानुसार अशोका विजयादशमी सुद्धा जी भाद्रपद अमावस्याच्या नंतर 10 दिवसानंतर येत असते ती आपण साजरी करत असतो। ही तिथीनुसार येणारी अशोका विजयादशमी आहे। म्हणून दरवर्षी अशोका विजयादशमी एकाच तारखेला येत नाही, कारण ती तिथीनुसार येत असते। परंतु 14 ऑक्टोबर हा दिवस सुद्धा महत्त्वाचा आहे, ही तारीख महत्त्वाची आहे। म्हणून बांधवांनो, या अशोका विजयादशमी साजरी करावी ही 14 ऑक्टोबर या वैचारिक गोंधळामध्ये न पडता दोन्ही साजरं करूया। तर आता आज आपण अशोका विजयादशमी साजरी करत आहोत, अगदी आनंदाने हर्ष उल्हासाने आपण चक्रवर्ती सम्राट अशोकांना अभिवादन करतोय, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतोय बघा। आणि सोबतच आता परवाला येणारा जो 14 ऑक्टोबरची जी तारीख आहे ती विसरता कामा नये, ती विसरता कामा नये बघा। लोक ती तारीख विसरत चालले हो। तुम्ही सहज बघा 14 ऑक्टोबरला औरंगाबादचा एक चक्कर मारा बघा, तुम्हाला विहार, काही जे विहार आहेत हे सुनं सुनं दिसेल बघा, काहीच नाही, जसं काही 14 ऑक्टोबरला या भारतात काही घडलंच नाही असं राहतात बघा। अरे 14 ऑक्टोबरला आपण कसं विसरू शकतो? आणि या पिढीनं जर 14 ऑक्टोबर तारीख विसरली, पुढची पिढी माफ करणार नाही, पुढच्या पिढीचे मुलं विचारतील 14 ऑक्टोबरला काय घडलं होतं, अशी पुढची पिढी विचारेल बघा। म्हणून बांधवांनो, ही अजरामर झालेली तारीख आहे। म्हणून येणारा जो 14 ऑक्टोबरचा जो दिन आहे तो दिन सुद्धा आपण साजरा करूया महाधम्म क्रांती दिन म्हणून, की ज्या तारखेला 68 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी महाधम्म क्रांती केली होती, तो महाधम्म क्रांतीचा दिन आपण आपल्या विहारामध्ये साजरा करणार आहोत। बाकीचे करोत अथवा न करोत, मी तर म्हणाल सर्वांनीच करा, पण जे नाही करत त्यांनी मात्र हे नक्की स्वीकार करा की 14 ऑक्टोबर सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि त्या निमित्ताने आपण संघरत्न बुद्धविहार सुद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। येणाऱ्या महाधम्म क्रांती दिन अर्थातच 14 ऑक्टोबर 2024ला आपण या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, जे साजापूरला महाकरुणा बुद्धिस्ट मॉनेस्ट्री जी निर्माण केलेली आहे, भदंत करुणानंदजी थेरो। तर संपूर्ण जी प्रशिक्षणार्थी भिक्खू संघ आहे, अंशकालीन श्रामणेर संघ आहे, त्या संपूर्ण भिक्खू संघाचं भिक्षाटन भोजन चारिकाचं आयोजन त्या दिनी आपण केलेलं आहे। आणि त्या दिवशी सुद्धा आपल्या सर्वांना या ठिकाणी यायचं आहे। तर सर्वांनी, प्रत्येकांनी आपापल्या वतीने एक एक पदार्थ भिक्खू संघाकरिता बनवून आणायचा आहे। तर तुम्ही सर्व ते नियोजन नक्कीच करावं। महिलांनी, विशेष करून महिलांनी त्याचं नियोजन करा। तुमच्यापैकी म्हणजे बैठक घेऊन विचार करून कोणी काय आणेल त्या पद्धतीने नियोजन करावं। साधं जेवण आणा आणि व्यवस्थित आपण सर्वांनी, भिक्खू संघ प्रसन्न होईल याकरिता आपण श्रद्धायुक्त चित्ताने आपण सर्वांनी भिक्खू संघाला भोजन वाढायचं आहे। भोजनदान झाल्यानंतर पूजनीय भिक्खू संघाची म्हणजे त्या ऐतिहासिक दिनाच्या औचित्याने धम्मदेसना होईल आणि आशीर्वाद गाथेने आपला कार्यक्रम संपन्न होईल। तर अशा प्रकारे 14 ऑक्टोबर 2024ला महाधम्म क्रांती दिन सुद्धा आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत। त्यानंतर दिनांक 17 ऑक्टोबर 2024ला अश्विन पौर्णिमा आहे। तर अश्विन पौर्णिमेला आपल्या वर्षवासाचा समारोप होतो आहे। आपण या वर्षावासामध्ये 37 बोधिपाक्ष धम्माचं प्रवचन मालिका सुरू केली। ही प्रवचन मालिका सुद्धा आता संपत आलेली आहे। 10 पारमितांची प्रवचन मालिका सुरू आहे, आणखीन मला वाटते 4 पारमिता झाल्या, 6 पारमिता बाकी आहे। आता माहीत नाही पूर्ण होते की नाही, पण नाही जरी झाली तरी 2-3 प्रवचनामध्ये आपण ते पूर्ण करून घेऊया। तर 17 ऑक्टोबर 2024ला आपण या ठिकाणी वर्षावास समापनाचा म्हणजे सांगता समारोह आपण या ठिकाणी करणार आहोत। सकाळच्या सत्रामध्ये अष्टशील ग्रहणविधी संपन्न होईल आणि संध्याकाळी 6 वाजता आपल्या सर्वांना म्हणजे धम्मसंस्कार असेल आणि धम्मदेसना असेल आणि महाप्रजापती महिला संघाच्या वतीने पूज्यने भिक्खू संघाला पौर्णिमेच्या निमित्ताने, वर्षवास सांगताच्या निमित्ताने चिवरदान सुद्धा होणार आहे। तर अशा प्रकारे खीरदानीने कार्यक्रम तो संपन्न होईल। आणि त्यानंतर दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रविवारी कठीण चिवरदानाचा सुद्धा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तर आपण सर्वांनीच सहपरिवार, मित्रपरिवारासह या कठीण चिवरदानाच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं।
बाहेरून सुद्धा बरीच मंडळी येण्याची म्हणजे आशा आहे, कारण बरेचसे लोक यूट्यूबला प्रवचन ऐकतात. त्यांनी सदोदित बोधिपाक्ष धम्म ऐकला तर त्यांना असं वाटतं की आपण प्रत्यक्ष जावं, भंतेजींना बघावं की खरं भंतेजी आहेत की नाही. यूट्यूबला ज्यांना पाहतो आम्ही त्यांना बघावं, त्यांना दान पुण्य करावं. तर अशा पद्धतीने आपण कठीण चिवर दानाचा कार्यक्रम आपल्या संघरत्न बुद्धविहारामध्ये आयोजित केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने विशेषतः म्हणजे भिक्खू संघाला आणि उपासक उपासिकांना सुद्धा भोजनदान होणार आहे. तर आपल्या मयूर पार्कचेच उपासक आहेत उपासिका कुसुम मनोहरराव सावरीकर, या परिवाराच्या वतीने संपूर्ण भिक्खू संघ आणि उपासक उपासिकांना भोजनदान आहे. तर या भोजनदानाच्या निमित्ताने त्या परिवाराप्रती सुद्धा आपण मंगलकामना करूया. तर आम्हाला वाटलं ते आता आज येतील, पण आले का ते बाहेर? नाही आले ना? तर ठीक आहे, त्यांच्याप्रती आपण मंगलकामना करूया. तर अशा प्रकारचा आपला हा संपूर्ण जो काही धार्मिक कार्यक्रमाचा जो टाईम टेबल आहे तो टाईम टेबल आपण सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे की दरवेळेस महिला भगिनी जे आहे ते पुढाकार घेतात भोजनदानासाठी प्रत्येकच कार्यक्रमासाठी. तर विजयादशमीच्या निमित्ताने ही जी आज अल्पोहाराची व्यवस्था केलेली आहे, तर ही जे दानपुण्य आहे हे पुरुष मंडळीच्या वतीने व्हावं. तर अशी माझी वैयक्तिक इच्छा होती, माझी अशी आशा होती. तर त्याकरिता आम्ही अशी बोलून दाखवलं होतं की जवळपास 10-12 हजाराचा जो काही पूर्ण टोटल खर्च झालेला आहे. तर आमची अशी इच्छा आहे की आजच्या जो भोजनदानाचा जो संपूर्ण दानपुण्याचा खर्च आहे तो आपल्या विहारातील संबंधित जे काही जेवढे उपासक आहेत, विशेषतः पुरुष मंडळी यांच्या वतीने व्हावा. तर आपण त्या पद्धतीने पूजनीय बनते प्रज्ञावंत यांच्याकडे आजच्या भोजनदानाकरिता जे काही संबंधित असेल तेवढं आपण आर्थिक सहकार्य दानपुण्य जमा करावं. तर एकदा सर्वांनी पुरुष मंडळींकरता साधुवाद द्या बघा, कारण आजचं भोजनदान आणि पायनॅपलचा शिरा स्पेशल आपल्याकरिता आहे. तर आम्ही सुद्धा संपूर्ण पुरुष मंडळींप्रती अनंत मंगल कामना या ठिकाणी आशीर्वाद वचन अर्पण करतो. तर आजच्या या अशोका विजयादशमीच्या निमित्ताने सोबतच 68व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पुनश्च एकदा सर्व उपासक आणि उपासिकांना हार्दिक शुभकामना अर्पण करतो, मंगलकामना अर्पण करतो. अधिक न बोलता या ठिकाणी आजची ही धम्मदेशना तथागतांच्या आशीर्वाद गाथेने समाप्त करतो.